मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की संभाजी महाराज बेसावध असताना मुकरब खानाने अचानक छापा टाकून कशा प्रकारे त्यांना कैद केलं। आता राजांना मुकरब खान औरंगजेबाच्या छावणीकडे कसा घेऊन गेला, वाटेत त्याला कोणीच कसं अडवलं नाही, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपण पाहिलं की मुकरब खान अतिशय वेगाने डोंगरदऱ्या पार करून संगमेश्वरकडे आला होता। राजांना कैद केल्यानंतर तो ज्या वेगाने आला त्याच वेगाने परत राजांना घेऊन औरंगजेबाच्या छावणीकडे गेला। औरंगजेब यावेळी अकलूज मुक्कामाहून पेडगाव उर्फ बहादूरगड म्हणजेच आत्ताच्या धर्मवीर गडाकडे छावणीसाठी निघाला। औरंगजेबाने आपली छावणी बहादूरगडाकडे हलवली असल्याची बातमी मुकरब खानाला माहीत असल्यामुळे तो राजांना घेऊन बहादूरगडाकडे निघाला। त्याला माहीत होतं जे आपल्या हाती आलं आहे ते खूप अनमोल आहे, यामुळे सह्याद्रीच्या प्रदेशातून बाहेर पडण्याचा त्याचा वेग विलक्षण होता, यामुळे त्याचा पाठलाग सहजासहजी कोणाला करता आला नाही। मुकरब खानाच्या हालचालींबद्दल साकिब मुस्तिद खान लिहितो, विजयी मुकरब खान हा युक्तिप्रयुक्तीने त्या मुलकातून बाहेर पडला। आलमगीर बादशाच्या भाग्याने त्या कापराच्या सहाय्यकांपैकी आणि पाठीराख्यांपैकी कोणीही त्याच्यासाठी काहीही धडपड करू शकले नाही। आता अनेकांना असा प्रश्न पडतो की मुकरब खानाने राजांना आणि कवी कलशांना संगमेश्वरहून बहादूरगडाकडे आणले तेव्हा वाटेत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न कसा झाला नाही। संगमेश्वरात जेव्हा संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा त्यांच्यासोबत माळोजी घोरपडे, संताजी घोरपडे, खंडू बल्लाळ अशा 3 महत्वाच्या व्यक्ती होत्या। त्यांच्या स्वामिनिष्ठेविषयी शंका घेण्याचं कारणच नाही। मग प्रश्न असा पडतो, माळोजी घोरपडे रणांगणी ठार झाले तरी संताजी व खंडू बल्लाळ यांनी राजांना सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही, किंवा आसपासच्या मराठी लष्कराने मुकरब खानाचा पाठलाग का केला नाही, या प्रश्नाचं उत्तर भावनेच्या आहारे जाऊन मिळणार नाही। त्यासाठी संगमेश्वरचे असणारे भौगोलिक स्थान, आसपास मराठी लष्करांच्या असू शकणाऱ्या छावण्या, मराठ्यांचे प्रभाव क्षेत्र, मुघलांचे प्रभाव क्षेत्र, मुकरब खानाची परतण्याची गती व मराठ्यांच्या संभाव्य लष्कराची पाठलाग करण्याची संभाव्य गती, शिवाय मुकरब खानासोबत असणारी लाखोंची फौज, यांसारख्या अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। शिवाय या संदर्भात तात्कालीन कागदपत्रात आपल्याला काहीच पुरावा मिळत नाही, आपण इथे फक्त तर्कच लावू शकतो। आता आपण असे गृहीत धरू की शंभूराजांना पकडल्याचे संताजी व खंडू बल्लाळ यांनी पाहिले होते। अशा वेळी राजांना सोडवण्यासाठी ते काय करू शकत होते, कारण संगमेश्वरमध्ये राजांच्या जवळ जेवढे मोजकेच सैन्य होते ते रणांगणावर ठार झाले होते। अशा वेळी जवळच्या प्रदेशातील आसपासच्या तुकडीला ही बातमी देऊन तिला पाठलागावर पाठवणं एवढंच त्यांच्या हाती होतं। आता संगमेश्वरच्या आसपास अशी तुकडी कुठे असू शकेल याचा विचार करता त्या काळातील महत्वाप्रमाणे चिपळूण, खेळणा, मलकापूर, पन्हाळा ही प्रमुख ठिकाणं, पण ही सगळी ठिकाणं 20-25 कोसांहून अधिक दूर होती। या ठिकाणी बातमी पोहोचून तेथील तुकड्यांनी मुकरब खानाचा अचूक पाठलाग करणं, यासाठी जो अवधी लागणार असेल तो या प्रकरणासाठी महत्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की सह्याद्रीचा प्रदेश हे मराठ्यांचे प्रभाव क्षेत्र आहे। या प्रभाव क्षेत्रातच पाठलाग करून संभाजीराजा सोडवायला हवं होतं, कारण सह्याद्री संपला आणि घाटमाथ्यावरचा सपाट प्रदेश सुरू झाला की मोगलांचे प्रभाव क्षेत्र सुरू होत होते। तेव्हा असे दिसते की या छापातून जी मंडळी निसटली त्यांनी कोकणातील जवळच्या लष्करी तुकडीला पाठलागावर जरी धाडले असले तरी तिच्यात व खानाच्या लष्करात बरेच अंतर पडत गेले। त्याचा फायदा खानास मिळून तो राजबंद्यांसह मळा घाटातून अथवा तीव्र घाटातून कराडच्या बाजूवर घाटमाथ्यावर आला। एकदा का तो घाटमाथ्यावर आला की त्याची कोल्हापूर छावणीतील फौज त्याला येऊन मिळाली असणार व तशी योजना खानाने पूर्वीच आखली असणार। ही 20-25 हजाराची फौज घेऊन खान कराड, वडूज, दहिवडी, फलटण, बारामती, बहादूरगड अशा मार्गाने बादशाच्या छावणीत सुखरूप पोहोचला असणार। इकडे पाठलाग विफल झाल्याचे पाहून संताजी व खंडू बल्लाळ हताश होऊन दुःखद बातमी सांगण्यासाठी राजधानीकडे परतले असणार। अर्थातच आपण हे ठामपणे सांगू शकत नाही, जे काही घडलं असेल ते फक्त इतिहासालाच माहीत असणार। मित्रांनो, व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी पाहण्यासाठी आपल्या मराठी वाइब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।